माध्यमातून दर्शन घेऊन वगैरे व्यासपीठावर येण्याची त्याला मी विनंती करेन. ज्यांनी ठाणे शहराच्या विकासाला गती दिली, आज पालघर जिल्ह्याची मुख्य जबाबदारी त्यांच्यावर आहे. ठीक आहे. निखिलदादा वजुडे, पूजाताई लोंढे आणि निलेश पाटोळे यांची उपस्थिती आज इथे आहे. मॅच सुरू होते. नेहमीच प्रत्येक कार्याला ज्यांचा आशीर्वाद लाभतो असं व्यक्तिमत्व म्हणजे आमचे लाडके आमदार सन्मान्य रवींद्रजी पाटील साहेब. कौतुकाची थाप कशी द्यावी याचं उत्तम उदाहरण मान्य रवींद्रजी पाटील साहेब. चला सामना सुरू करा प्लीज. सुरू करा प्लीज. चला 2 मिनिट बैठक पोहोचलेली आहे. पहिल्या सेटला आहे निखिल, दुसऱ्या सेटला करण आणि भूषण 11 कडे गोलंदाजी करण्यासाठी पहिले षटक हातात आहे बॉलर अभि. चला ऑल द बेस्ट. सामना 4 षटकांचा पाहूया. आतापर्यंत 2 सामने झालेले आहेत. आज तिसरा सामना खेळण्यासाठी दोन्ही संघ सज्ज झालेले आहेत. स्ट्रायकर्सला निखिल आहे आणि दुसऱ्या सेटला करण आहे. क्षेत्ररक्षण अगदी व्यवस्थित प्रॉपर पोझिशनने डिफेन्सिव्ह हिट सेटअप पाहायला मिळतो. भूषण 11चा पहिला बॉल ड्राईव्ह केला, एक्स्ट्रा कव्हरला क्षेत्ररक्षक होते पण त्यांना भेटलं. बॉल कंपाऊंडवर आला होता. सिंगल कंप्लीट पहिल्या बॉलवर निखिलच्या बॅटला सिंगल मिळालेला आहे. टीम 9 पॉईंटचं खातं खुलले. पहिल्या बॉलवर एक धाव. कॉन्फिडन्स खूप महत्वाचा आहे. एक आयडियलचा स्कोर पहिल्या 4 षटकांसाठी 35. हा 35चा आकडा गाठण्याचा प्रयत्न करेल. 9 पॉईंट पाहूया. 30 मध्ये रोखण्याचा प्रयत्न असेल भूषण 11चा. 30 आणि 35 रेंज दोन्ही संघांच्या कॅप्टनच्या मनामध्ये. पुढचा बॉल ट्राय केलाय आणि गुड विकेटला झेल देऊन 0वर फलंदाज करंचा खेळ संपला. विकेट डाऊन. क्रिकेटचा एवढा मोठा खेळ गुरुजी धर्मवीर आंबेडकर साहेबांना आज क्रिकेटच्या माध्यमातून वाहिलेले शब्द सोहळे निखिलदादा वजुडे असतील, त्याचबरोबर पाटोळे साहेब पवार असतील, ज्योतिबाई आणि मित्र परिवार यांनी आज शब्द स्थान ठाणे जिल्ह्याचं प्रेरणास्थान ऊर्जा शक्ती याला म्हणतो, ज्यामुळे आम्हाला जीवन सफल होतं असे ठाण्याचे आंबेडकर साहेबांच्या शक्तीचं आल्यावर हा क्रिकेटचा उत्सव होणं म्हणजे फार मोठी परंपरा. आंबेडकर साहेब याच मैदानावर याच स्थितावर जिथे त्यांचा फोटो तिथे बसायचे आणि मुंबईतले दिग्गज संघ इथे यायचे आणि त्यावेळी साहेब मार्केटमधून येणारा व्यापारी करून कपाट असेल, सोन्याची अंगठी असे प्राईस मिळाले होते. असा कोण नाही टेनिस स्टार जो इथे खेळला नाही. ते मैदान म्हणजे इथे आणि क्रीडा मंडळाचे आणि म्हणूनच आज त्याच क्रिकेटच्या पंढरीत धर्मवीर आंबेडकर चषक 2026चा उत्सव खरंच कौतुकास्पद आयोजन समितीचं दर्शकांचा प्रतिसाद असेल, क्रिकेटची चाहते पाहूया. मनीष ऐतिहासिक मैदान
आणि या स्पर्धा आणि आंबेडकर साहेबांच्या या चष्म्याचा जे टी शर्ट वापरले जातात ते टी शर्ट मी माननीय पवन कदम साहेब यांना विनंती करेन. आणि दोन्ही कर्णधार एका बाजूला साजिद इलेव्हन जो संघ आहे इंद्रनगरचा त्यांना हा टी शर्ट परिधान करून पुऱ्या टीमला खेळायचं. कर्णधारांना हा टी शर्ट हा दिला जातो. बघा मागे आयोजक निखिल दादा बोलूने नितेश पाटोळे भाई यांचं नाव आहे. त्याचबरोबर दुसरं एलसीएन टीम एलसीएन आपण हे हा चांगला संघ आहे नो डाऊट. हा केली जाईल. एका बाजूला धर्मवीर लिहिल्या दुसऱ्या बाजूला एडी. हे बघा कॉइन वेगळं आहे टॉस वेगळं आहे. साहेबांचा आशीर्वाद तुमच्या बाजूने एलसीएन ऑन द टॉस. लक्ष्मी चिराग नगर म्हणजे एलसीएन. आता ती डेव्हलप होते एरिया लक्ष्मी चिराग नगर त्या इथून आलेला संघ. प्रथम आपण मान्यवरांचं स्वागत आमचं आदरणीय व्यक्तिमत्व माननीय आमदार रवींद्रजी पाठक साहेब यांचं स्वागत. निखिलदादा चौधरी जगदीजी भोईर स्वानंद पवार अशफाक चौधरी या सर्वांनी एकत्र करावं असं विनंती घे. अशफाक भाई नेहमी आम्हाला प्रत्येक कार्याला पाठीवर थाप देणारा मदतीचा हात म्हणजे सन्माननीय आमदार. आम्ही नेहमी आमदार आहे गंगार असंच नेहमी म्हणतो. नेहमी स्वीट हास्य आणि कमांड तुम्ही करा हे काम आम्ही आहोत सांगणारे रवींद्रजी पाठक साहेब आणि माननीय नगरसेवक व शिवसेना गटनेते माननीय सन्माननीय पवनजी कदम साहेब यांचं स्वागत मी निखिलदादा वगैरे आयोजक आणि नितेश पाटोळे आहेत त्याने विनंती करेन. जगीभाई संजीव पवार अशोकभाई सर्वांनी म्हणून आपले माननीय शिवसेना गटनेते आणि माननीय नगरसेवक पवनजी कदम साहेब यांनी तिसरी टर्म यशस्वीपणे आणि कायदा जबाबदारी फार मोठी गटनेतेपदाची त्यांचं मनपूर्वक इथे हार्दिक स्वागत आणि त्यांचा सत्कार करतो. सर्व मान्यवरांची उपस्थिती होणं म्हणजे केलेल्या कार्याचा त्याला गौरव होणं. माननीय आमदार रवींद्रजी पाठक साहेब यांची उपस्थिती हे जे कार्य हाती घेतलंय त्याची विशेष पोच पावती माननीय शिवसेना गटनेते नगरसेवक पवनजी कदम साहेब एक मिनिट फक्त ही फार आदरणीय आहे आम्हाला आहे आणि प्रार्थनीय सुद्धा आहे. आज मान्यवरांनी हा ग्रस्तुती खेळतात साहेब नाही हा चषक ठेवला तर नेहमी या चषकाचे पाळले होते. कुठलाही पैसा हा उत्पन्न आज म्हटलं तर दुसरा दिवस तर अंतिम फेरी छोटं मैदान आहे पण प्रेम मोठं. बरेच छोटं मैदान असेल तर इथली सात सज्जा डीजे यांच्या वतीने केलेलं अप्रतिम नियोजन या
सगळा हा सामान्य चर्चेचा विषय आकर्षक आणि साहेब, दरवर्षीप्रमाणे या स्पर्धेला तुम्ही भेट दिलेली आहात. 8वं वर्ष आहे, काय सांगा? धर्मवीर आनंदी चषक दरवर्षी इथे आयोजित केले जातो. निखिल गुडगुडे आणि त्यांची पूर्ण टीम दरवर्षी एक चांगला कार्यक्रम उपक्रम इथे केला जातो. या आमच्या गुरुवर्य धर्मवीर आनंदी साहेबांच्या समाधीजवळ हा कार्यक्रम होतोय म्हणून खास करून आनंद होतोय त्यांच्या टीमचं पूर्ण. आणि हे कार्यक्रम दरवर्षी करत राहतोय, आम्हाला बोलवतो. आणि दरवर्षी महिलांचा पण सामना तो खेळवत आहेत. खरोखर मी निखिलचं आणि सर्व टीमचं मनापासून कौतुक करतो. असेच आपण कार्यक्रम करत राहा. धर्मवीर दिघे साहेब, आम्ही सर्व तुझ्या पाठीशी खरमून करून आशीर्वाद त्यांचे राहतीलच, पण आम्ही पण तुझ्यासोबत आहे असं धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र. धर्मवीर आनंद दिघे साहेब चषक सुरू आहे आणि आपण पाहिलं तर प्रचंड अशी गर्दी इथे आहे. शिवसेनेचे गटनेते पवन कदम आपल्या सोबत आहेत, त्यांच्याशी बोलणार आहे. दरवर्षीप्रमाणे या भव्य दिव्य स्पर्धेला तुम्ही भेट दिलेली आहे, काय सांगा? गुरुवर्य धर्मवीर आनंदिगे साहेबांच्या नावाने हा चषक भरवला जातो. आमचे शाखा प्रमुख टेंबे नाक्याचे निखिल बुरजडे आणि ती सर्व टीम मध्ये स्वानंद पवार आहेत, परत जाकी भोईर आहेत, त्याचप्रमाणे आऊ पाटोळे आहेत. ही सर्व शिवसेनेचे जे परिवार आहे त्यांच्या वतीने या कार्यक्रमाचं आयोजन केलं जातं. या कार्यक्रमाचा विशेष म्हणजे या कार्यक्रमाचा दर्जा हा चांगल्या पद्धतीने राखला जातो. नुसतं क्रिकेटचं टीम आयोजित करायचं आणि कार्यक्रम करायचं एवढ्यापुरतं मर्यादित न राहता ह्या कार्यक्रमाचा दर्जा दिवसेंदिवस वाढत गेलेला आहे. आपण बघताय उपस्थिती प्रचंड आहे आणि हे जे मैदान आहे, के मैदान, हे क्रीडाप्रेमींसाठी फार प्रख्यात आहे. त्याच्यामुळे ह्या ठिकाणी दरवर्षीप्रमाणे गेल्या अनेक वर्षापासून ह्या कार्यक्रमाचं आयोजन केलं जातं. ह्या ठिकाणी शक्तीस्थळ साहेबांचं आहे आणि अशा परिस्थितीमध्ये ह्या कार्यक्रम ह्या ठिकाणी होत आहेत. मी निखिल, आमचे शाखाप्रमुख निखिल बुरजडे आणि त्यांच्या पूर्ण टीमला शिवसेना परिवाराच्या वतीने हार्दिक शुभेच्छा देतो. धन्यवाद.